सोबतीला आकाश अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक शिंगवा हा गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होत्या. पहिल्या डाबाला सुरुवात 4 षटकांची मॅच. टाइम अलर्ट असेल याकडे दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. पहिला बॉल मॅच मधील राजासाठी बॅटची टॉपेज. पहिल्या चेंडूवरती विकेट. पहिला धक्का. टीम धोताणी संघाला फलंदाज राजा बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली जातात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. वेग भरपूर या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन तितकंच चांगलं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळतं. 9 बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंत भगत आता मैदानावरती दाखल झालाय. इनॅक्शन मध्ये इनॅट नंबर 3 वरती आता तसा 1 डाऊन साठी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. दुसरा बॉल यशवंत साठी हॅमर केला. मिस टायमिंग हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये पकडला. चल 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा दुसरा झटका. सायनाथ 11 दोघांनी टीमला फलंदाज यशवंत गॉन द डगआउट. हॅलो. बॅक टू बॅक 2 विकेट संपन्न केल्या जातात. गोलंदाजच्या नावावरती राहायला जातात. जिथे आपण पाहतोय असं वाटलं होतं की इथून चांगली सुरुवात केली जाईल फलंदाजी करत असताना धोताणी संघाच्या माध्यमातून. मात्र वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला जातो. नवीन फलंदाज ऍक्शन मध्ये श्रीपद भगत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक इनवरती राहायला गेला. बॅक टू बॅक 2 विकेट आणि षटकामधील तिसरा चेंडू. गोलंदाज ऋतिक तयार आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न सुरेख पण त्याच्या आवाखाच्या बाहेर बॉल सीमा पार. श्रीपदचा क्लास धावा मिळतील या चेंडूवरती 4. या परिसरामधील एक गोड आवाज करणारा सूरज वाघ द बायस ऑफ देरंग त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलात. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील आवाज आपल्याला स्पर्धेमध्ये जरूर ऐकायला मिळेल. मॅच कडे जाऊया. मिस टायमिंग हवेमध्ये गलीमध्ये 2 क्षेत्ररक्षक जरूर होते चेंडूवरती. साधा सोप्पा झेल होता आणि इथून मात्र झेल सोडला जातो. श्रीपद भगतला जीवनदान इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. मिस फिल्डिंग मित्र म्हणेन आता गराडा संघाला सुधरावावी लागेल. एक साधा सोपा झेल होता. 2 क्षेत्ररक्षक जिथे आपण पाहता गलीमध्ये क्षेत्ररक्षक एक होता आणि पॉइंट मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची भिवरचना ही जरूर आपण पाहिली होती. स्ट्राईक रोटेट केली जाता. आता स्ट्राईक एंडवरती आकाश भगतला पण जरूर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाशच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळावा लागतील. संघ अडचणीमध्ये सापडला जातो आणि जिथे आपण पाहायला गेलो संघाचे प्रमुख 2 फलंदाज लवकर बाद झालेत. या 2 फलंदाजांना तर पूर्णपणे डाव साबरावा लागेल. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये. दुसरा अटम मध्ये चेंडू अडवला जातो. विकेटचं पतन. अजून एक धक्का. सायनाथ 11 भास्कर दोतानी संघाला फलंदाज बाद होतोय. आकाश भगत बॅक टू द डगआउट.
थँक्यू सो मच टीजा. स्पर्धेचा जर का आपण प्रथम पारितोषिक पाहिलं तर तब्बल 1,00,000 रुपये स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतो आणि भव्य दिव्य ट्रॉफी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये, चतुर्थ पंचम आणि सहावं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 25,000 रुपये असं आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तब्बल 2 गटांसाठी एक फ्रीज आपल्याला पाहायला मिळतं. एबी गटासाठी एक फ्रीज आणि त्यानंतर सीडी गटासाठी एक फ्रीज, ईएफ गटासाठी एक फ्रीज अशा स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिक हे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी एक कूलर या स्पर्धेचे आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतात. मोठी स्पर्धा आणि आजच्या रात्रीमधील मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. दुसरी लढाई षटक क्रमांक पहिलं इथे संपला जातोय. ऋतिक शिंगवाचं हे पहिलं षटक आपण पाहिलं. 6 धावा त्यांना खर्च केला, 3 विकेट संपन्न केल्यात. टाइम अलर्ट असायला याकडे लक्ष असू द्या. गराडा संघ टीम मीटिंग जास्त उशीर घ्यायची नाहीये. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. संकेत जुगरे संघाचे कॅप्टन आहेत. याचा बाण असू द्या. एका षटकानंतर संघाची धावसंख्या 6 वरती 3 विकेट. जिथे आपण पाहतोय राजा गडकळ 0 वरती बाद झाला होता, आकाश देखील 0 वरती बाद झाला होता आणि यशवंत भगत देखील 0 वरती बाद झाला होता. श्रीपद भगतने एक चौकार ठोकला आणि त्याच्या सोबतीला अजय भगत अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. जे काय करायचं आता या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 40+ धावसंख्या बनवायची असेल तर इथून आक्रमण करावं लागतील. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाचा बोलबाला राहिला होता. ऋतिक शिंगवानं पहिलं षटक लाजबाब हाताळलं. दुसरं षटक इन ऍक्शन मध्ये जीवन दरबडा या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज, कमी वयाचा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. मात्र त्याचा खेळ जर आपण पाहिला तर अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिला. जी स्पर्धा आपण पाहिली ती नंदू जुगरे चषक, त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अर्थातच गराडा संघाला पण पाहिलं होतं आणि तोच गराडा संघ आता दोताणी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होता. चला गराडा संघ कॉपरेट करायचा. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे अजय भगत. अजयसाठी पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला होता. मात्र इथून मिस टायमिंग चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतो. पहाड बनते लीग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. उर्वरित जर आपण पाहायला गेलो 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. आयोजन नियोजन दमदार पाहायला मिळतं. स्वर्गीय राजेंद्र गुटे बेल्याच्या नावाची स्पर्धा तुम्हाला सर्वांचा लाडका मित्र खऱ्या अर्थानं आज आपण जरूर पाहतोय. त्याच्या नावाला उजेला देणारी एक मोठी स्पर्धा, एक चांगली टुर्नामेंट, आपल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. दुसरा बॉल इथून फेकण्यासाठी तयार आहे श्रीपदसाठी. मिस टायमिंग पाहायला मिळतो. डिपेक्स्ट्रा कव्हरला चेंडू रिलीज केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र इथून श्रीपदने नाकारला अजयला आणि एकाच धावेवरती समाधान मांडला जातोय. दोताणी संघाच्या बाजूनं एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 8 वरती संघ पोहोचला जातो. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गांना पर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. 7 समुद्र पलीकडे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरसेस बघता. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गेल्या 2 रात्रींमध्ये ज्यांना पण पाहिलं त्याचे भरत गुटे, त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. खऱ्या अर्थानं समालोचकाचा पाठीचा कणा कोण असतो तो म्हणून आमचा स्कोरर मित्र आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांना आमच्या सोबत जॉईंट होत असताना आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्कवरती जीवनच्या षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. जागा बनवली होती, लेटकटचा फटका सजला होता. मात्र इथून मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. अजून एकदा डॉट चेंडू फेकला जातो. आमचे डीजे ऑपरेटर देखील नाराज आहेत कारण त्यांच्या घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सध्या पूर्णपणे थांबवला जातोय फलंदाजांना. जीवन दरवडा या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकामधील उर्वरित जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि पूर्णपणे अजय भगतला मैदानाच्या आतमध्ये शांत केलाय. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. यावेळी मिस टायमिंग हवेमध्ये फटका फसला जातोय. स्वतः गोलंदाज खूप लांबवरचा प्रवास करतोय. प्रयत्न अप्रतिम राहिले होते मात्र धावेंसाठी लयलूट केली जात्या. विकेटची नामी संधी बनली होती. विकेट किपरच्या माध्यमातून चुका मित्र म्हणेन फेकी अचूक होती आणि या चुका मित्र म्हणेन गराडा संघाला कुठेतरी सुधारावा लागतील. जिथे आपण पाहिलं होतं कबर्स मध्ये देखील एक जेल सोडला होता आणि त्यानंतर यावेळीच्या चेंडूवरती फेकी अप्रतिम राहिली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट किपरला कलेक्ट चांगलं करता आलं नाही. इथून अजयला परतावा लागला असतं मात्र ते चित्र मैदानाच्या आतमध्ये राहिलं नाही. मात्र इथून पुन्हा एकदा जीवनदान मिळालं जातं अजय भगतला
आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली गेली, अर्थातच 10 या आकड्यावरती. जीवनचा अभ्याचा चेंडू वेगवान पाहायला मिळतो, डायरेक्ट हिट पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाता, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाता. टीव्ही अंपायरची मागणी इथून मैदानाच्या आतमध्ये केली जात्या. एक वायच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न जर आपण राहिला होता, मात्र इष्टांच्या मागे अप्रतिम शतरक्षण देखील आपण पाहतो. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण आयोजकांना पाहतो, जिथे मोहनदादा चौधरी जर आपल्या सोबत जोडले गेलेत. तिसऱ्या पंचांचं डिसिजन येणं पेंडिंग आहे. अद्यापही स्क्रीनवरती चेक केला जातो. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्लिअर अँड क्वालिटी ही जर आपल्याला पाहायला मिळते. त्याचनंतर मुख्य व्यासपीठावरती जे पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतोय, आदरणीय काराम शेठ बाग या साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांचं डिसिजन, हो युटी बॅट्समन आउट. इथून धक्का लागला जाईल. चौथा टीम दोतानी संघाला फलंदाज. बॅक टू द डगआउट. घरच्या मैदानावरती दोताने संघ खेळतो, मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. उर्वरित जर आपण पाहिला 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल धावा संख्या धावफलकेवरती 10 त्या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. राजगिरा आलाय गोलंदाजी मार्क वरती. राजचा पहिला चेंडू फुलरलेचा बॉल होता, आडव्या बाटने खेळला जातो. लॉंगऑन मध्ये चेंडू रिलीज होतो ऑन द कार्पेटच्या सायानं, मात्र शतरक्षण तिकडे अप्रतिम पाहायला मिळालं. एका धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 11 या धावा संख्येवरती संघ पहिल्या डाबामध्ये पोहोचला जातो. दोतानी संघ मात्र पहिल्या डावामध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकला होता, त्याने फलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता. आता फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट येतोय की काय असं वाटायला लागलं जातं. आता मैदानावरती कोला टाकला जातोय. फलंदाजांना मैदानावरती शांत केलं जातंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन सांबरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोबतीला अजय भगत अशी जोड साखळी मैदानावरती आपण जरूर पाहतोय. 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धाबा बनवावा लागतील. 30+ जरी धाबा संख्या पाहिली तर मग चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन, पटका सुरेख, मिस टायमिंग, हवेमध्ये मिड विकेटला शतरक्षक तैनात. डाऊन द कॅच, विकेटचं पतन. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 5वा. सायनाथ 11 भास्कर दोतानी संघाला फलंदाज. रोशन सांबरी बॅक टू द डगआउट. पुल्लरल्यांचा बॉल होता, हलक्या हाताने खेळायचा होता. लक्ष्मण वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू इथून निर्धाव चेंडू फेकला जातो. लक्ष्मणच्या विरोधामध्ये राजगिराची गोलंदाजी अप्रतिम राहिली जाते. याही षटकामध्ये कमबॅक अगदी आपण पाहायला घेतो. 4 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत 1 विकेट राजच्या नाबावरती राहिल्या. यावेळी फटका सुरेख हवेमध्ये, मिस टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात. पकडलाय जेल आणि इथून अजून एक धक्का दिलाय. 6वा करारा झटका. भास्कर 11 दोतानी संघाला फलंदाज. लक्ष्मण वाघ बॅक टू द डगआउट.
पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो. राजकिरा साहेबांचा चेंडू सुरेख पाहायला मिळतो, टप्पा पडला थोडासा आउट स्पिन, पंचांचा इशारा, एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 अर्थात 17 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल धाबा संख्या 11 वरती 6 विकेट. भास्कर एलिवन धुदाणी. थँक्यू सो मच रिजम. एकविरा किराणा स्टॉलचे ऑनर तुलसी सिंग, आपण जर कुठे असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. काळूरामजी वाघ साहेबांशी आपण रिपोर्टिंग करायचा. तुलसी सिंग जर आले असतील तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. काळूरामजी वाघ साहेब आपली वाट पाहत आहेत. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्यांच्याशी लगेच रिपोर्टिंग करा. मॅच कडे जाऊया जिथे सामना आपण जरूर पाहतोय. भास्कर एलिवन धोताणे आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय स्पर्श स्पृहा एलिवन गराडा संघ. ही पॅटल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती चौथं षटक फेकण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू अडबा बाटने खेळायचा होता. अजयची विकेट. अजून एक धक्का, 7वा धक्का लागला जातोय. भास्कर एलिवन धोताणी संघाला फलंदाज अजय भगत. बॅक टू द डगआउट. धाबा आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज युनाइट नंबर 9 वरती नागेश बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोबतीला मनोज चौधरी. जे काय करायचं 5 चेंडू मध्ये धावा बनवावा लागतील, आक्रमण करावा लागतील. 25+ जरी धाबा संख्या आली तरी चांगले फायटिंग स्कोर होईल यामध्ये शंका नाही. मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? वेगवान चेंडू पाहायला मिळतो. गुडलन स्पोर्टची सफर राहिली जात्या आणि वेगानं चेंडू रिलीज केला जातो. टप्पा पडला, थोडीशी उसळी राहिली जात्या. फलंदाज नागेशला बीट करत चेंडू एस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावला जातोय. निशांत दरवडा या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट नागेश वसमाच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बाटने खेळायचा होता, पूल करण्याचा प्रयत्न मात्र असफल राहिला जातो. अजून एक डॉट बॉल येतोय. पहिलं षटक आपण ऋतिक शिंगवाचं पाहिलं होतं. अवघ्या 6 धाबा संख्येचं त्यानं 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. जीवन दरवडाचं षटक ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं 4 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. राजगिराची अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू फेकत 2 विकेट, फक्त आणि फक्त 1 धाव त्यानं खर्च केली होती. आणि शेवटच्या षटकाला देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली जाता. फलंदाजांना पूर्णपणे शांत केलं जातं. यावेळेचा चेंडू यॉर्कर आणि बनाट वेग देखील आपण पाहिला होता या चेंडूवरती. फलंदाजांना अजून एकदा बीट केला जाता. डॉट बॉलची सांगता 4 चेंडूचा खेळ संपलाय. अद्यापही एकही धाव खर्च केला नाही. या मेडल षटक फेकलं जाईल का? या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम रचलं जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून? मात्र यावेळी हलक्या हाताने कट केला जातोय. स्ट्राईक रोटेट केले जात आहे. मनोज चौधरीला स्ट्राईक का हवी होती आणि त्या स्ट्राईक मात्र इथून रोटेट केले जात आहे. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 12 या धाबा संख्येवरती संघ पोहोचला गेलाय. इनिंग मधील जर आपण पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 5व्या चेंडूवरती 1 धाव खर्च केल्या गोलंदाजांना. निशांत दरवडा अंतिम टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल कट करायचा होता. पंच सांगतील की इथून षटक क्रमांक 4 ही संपलाय. अर्थातच पहिला डाबाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डाबामध्ये धाबा बनवल्यात भास्कर एलिवन धोताणी संघानं. त्या 12 धाबा, येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये टीम गराडाला बनवायच्या त्या 13 धाबा. हॅलो, विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आंबेवाडी संघ पहिला पुकार. आपण या लगेचच हाफ इनिंग मध्ये या ठिकाणी नाणेफेक आपण करून घ्यायचे आहे. दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गराडा आणि भास्कर इलेवन धोदान या 2 संघादरम्यान उत्तरार्धामध्ये जोडले जातील. खऱ्या अर्थाने आजचा दिवस लो स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जी खेळपट्टी खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी बनवली
आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र करता आला नाही. या गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय की सागवाडी संघाचा संघनायक आणि आंबेवाडी संघाचा संघनायक लगेच नाणेफेकीसाठी यायचं बघा. थँक्यू. चला शतरक्षण लगेच सजवा दोदाणी संघ. चला दोदाणी संघ पण शतरक्षण सजवायचा लगेच. गराड संघाचे संकेत कॅप्टन आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. लो स्कोरिंग मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतो. येणारे 24 बॉल आणि 13 धाब्यांची गरज आहे. ही स्पर्धा स्टार्ट झाली होती जी ज्या दिवशी आपण पाहिली होती. मात्र पहिला सामना उद्घाटनीय सामना आपण जरूर पाहिला होता. मोर्या दोदाणी 20 संघाचा देखील लो स्कोरिंग मॅच आपण जरूर पाहिली होती. मात्र हा सामना देखील लो स्कोरिंग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चला कॅप्टन दोन संघाचे आपण या सागवाडी भुऱ्या आणि त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल आंबेवाडी कैलास. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. मॅच संपण्याच्या अगोदर आपण आले नाही तर मग आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन फलंदाज इन ऍक्शन मध्ये मैदानावरती दाखल होतात. मनोज बल्ला आणि सोबतीला संकेत जुगरे अशी जोड सगळी मैदानावरती दाखल होतोय. उत्तरार्धामध्ये बनवाच्या तालुक्यात 13 धाबा. या 13 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील आता हे पाहावं लागेल मैदानावरती. कारण क्रिकेटचा विचार केला क्रिकेट अनुशब्दाने भरलेला खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकेल मात्र सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून चांगली गोलंदाजी केली सॅक्रिफाईस केल्या जास्तीत जास्त डॉट बॉल आल्या तर मग सामना धोताणी संघाच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राइकिंग वरती मनोज बल्लालला पण जरूर पाहतो. मनोज साठी पहिला चेंडू वेगवान गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन सांबरी इथून मात्र पहिला चेंडू इथून फेकण्यासाठी तयार आहे. पहिलाच बॉल समोर खेळत मुख्य बासपेटाला मानवंदना माइट हिट आउट ऑफ द बार बिग हिट. मनोज बल्लाचा पहिला तडाखा धाबा मिळतील या चेंडूवरती 6 आणि षटकारानं इथून पूर्णपणे सामना खुल्ला केला. मनोज बल्लाचा क्लास पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक स्विच ऑन द साऊंड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुख्य बासपीठाला मानवंदना देणारा षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीने मात्र सांघिक अकाउंट इथून 6 धाबेने ओपन केला जातो. जबरदस्त फटका होता अगदी रोशन सांबरीवरती आक्रमण. 6 धावा धापलकेवरती 13चं समीकरण होतं. अवघ्या 7 धावेंची गरज आहे. स्विच हिट अजून एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जागा बनवली रूम बनवली आणि त्याच नंतर शॉर्ट अप लेनच्या बॉलला पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारानंतर दमदार चौकार. धावा मिळतील 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल बनल्या 10 धाबा. येणारे बॉल असतील अजूनही जर आपण पाहायला गेलो 22 चेंडू आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज आहे. थँक्यू सो मच. चला आंबेवाडी टीमचा कॅप्टन लगेच या. कैलासला आपण इन्व्हाइट करूया. आंबेवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. सागवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. चला आंबेवाडी संघाचे कॅप्टन वारंवार पुकार केला जातो. सामना संपण्याच्या अगोदर आपण आले नाही तर मग आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जी काय पेनल्टी दिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून त्याला आपल्याला स्वीकारावा लागेल. अबेली क्लासिक फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्लिअर बॉल सीमा पार विजयी फटका. सामना जिंकलाय गराड संघानं. अभिनंदन. हार्डलक टीम भास्कर एलिबन दोदाणी संघ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडस कौतुक. इस थँक्यू. चला त्यानंतरच्या चौथी मॅच होईल. शिवतेज फणसवाडी टीमचा कॅप्टन आपण उपस्थित असाल तर लगेच या आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो सुरेश इलवन नडाल ठाकूरवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो की आपण या टॉस साठी. चौथ्या मॅचचा आम्ही इन्व्हाइट करतो शिवतेज फणसवाडी टीमचा कॅप्टन आणि त्याच्या विरोधात असणारे सुरेश इलेवन नडाल ठाकूरवाडी या टीमचा कॅप्टन आपण लगेच या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. इथून मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया जिथे गोलंदाजी करत असताना